नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्याला 7,000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्याची जागतिक बँकेची तयारी. राज्यातल्या तूर खरेदी केंद्रांना 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न. दक्षिण मुंबईतल्या कोस्टल रोडच्या अंतिम मंजुरीची अधिसूचना महिन्याभरात मिळणार, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं दिलं आश्वासन. सुमित मलिक यांनी राज्याच्या मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. स्वाधीन क्षत्रिय आज घेणार राज्याच्या पहिल्या मुख्य सेवा हक्क आयुक्तपदाची शपथ. जागतिक बँकेनं राज्याला 7,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत याविषयी माहिती दिली. जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टलिना जॉर्जिव्हा यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या सदस्यांची काल भेट घेतली. राज्यातल्या विविध योजनांची माहिती घेतल्यावर राज्याच्या शाश्वत विकासासाठी जागतिक बँक भविष्यातही सहकार्य करेल असं आश्वासन जॉर्जिव्हा यांनी दिलं. लोकसहभागातून राबवले जात असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची त्यांनी प्रशंसा केली. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्य सचिव सुमित मलिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगड किल्ल्याच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी राज्यानं आखलेल्या 600 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रानं तत्वतः मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत दिली. राज्याच्या विविध विकास प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला जो रायगड किल्ला आहे याच्याशी महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती जोडलेला आहे. त्याचे खूप मोठ्या प्रमाणात संवेदना या किल्ल्याशी जोडलेल्या आहेत, कारण ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची राजधानी आहे. आणि म्हणून याच्या संवर्धनाकरता आज आम्ही ही बैठक घेतली होती. आणि इतरही गड किल्ल्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काँग्रेसच्या काळात देखील अनेक वेळा हा प्रयत्न झाला, पण त्याला इतक्या अडचणी होत्या की त्या अडचणीत काही होऊ शकलं नाही. आज आम्ही विशेषत्वाने मंत्री महोदयांना विनंती केली की पॉवर्स डेलिगेट केले पाहिजे, कारण हे आताची जी प्रोसेस आहे त्यात 1 रुपयाची खरेदी करायलाही दिल्लीला यावं लागतं. आणि आज त्यांनी ते मान्य केलेलं आहे. आमचा जो काही डीपीआर आहे तो मान्य केल्यानंतर सगळे अधिकार हे ते खाली डेलिगेट करणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आता रायगड किल्ल्याचं जे काही संवर्धन करायचं आहे ते अतिशय वेगाने आम्हाला करता येईल. रायगडासह राज्यातील गड किल्ले आणि प्रसिद्ध गुहांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या अडचणींवर उपाय शोधण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं तातडीनं पावलं उचलून मदत करायचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री डॉ महेश शर्मा यांचे यावेळी आभार मानले. राज्यामध्ये एकूण 336 गड किल्ले आहेत. त्यापैकी पुरातत्व विभागाच्या ताब्यातल्या 18 किल्ल्यांचं संवर्धन आणि जीर्णोद्धाराचं काम राज्य सरकारनं हाती घेतलंय असं यावेळी फडणवीस यांनी सांगितलं. यंदा राज्यामध्ये तुरीचं भरघोस उत्पादन झाल्यानं शेतकऱ्यांकडून तूर खरेदीसाठी असलेली मुदत 1 महिन्यानं वाढवण्यात आली. 15 मार्चपासून 15 एप्रिलपर्यंत ही मुदत वाढवण्याची मागणी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी मान्य केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तुरीच्या साठवणुकीसाठी गोण्यांची टंचाई दूर करण्याचं आश्वासनही पासवान यांनी दिलं आहे. तसंच खरेदीचे निकषही शिथिल करण्यात आले आहेत. तूर खरेदीसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निम्म्यावर आलेल्या तुरीच्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी सरकारनं वाशिम जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू केली. मात्र माल साठवायला पुरेशी जागा उपलब्ध नसल्यानं प्रचंड प्रमाणात आलेल्या मालाची तोलाई करणंही अडचणीचं ठरत होतं. राज्याच्या कृषी क्षेत्रामध्ये तसंच अन्न प्रक्रिया क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी राज्य शासनाचा कौशल्य विभाग आणि पेप्सिको कंपनीमध्ये काल सामंजस्य करार करण्यात आला. शीतपेय क्षेत्रातल्या या अग्रणी कंपनीच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नुई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये या संदर्भात चर्चा झाली. त्यानंतर कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर आणि पेप्सिको इंडियाचे अध्यक्ष शिवकुमार यांनी या करारावरती स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार राज्यातल्या तरुणांना पेप्सिको कंपनीमार्फत कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्याबरोबरच रोजगारही उपलब्ध होणार आहे.
मुंबईतल्या कोस्टल रोड विषयीचा किनारपट्टी नियामक क्षेत्र अर्थात सीआरझेडच्या अंतिम मंजुरीचा मसुदा पर्यावरण मंत्रालयाला मिळाला आहे आणि अंतिम मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। 1 महिन्याच्या आत या संदर्भातली अंतिम अधिसूचना काढायचं आश्वासन पर्यावरण मंत्रालयानं दिलं आहे। केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री अनिल दवे यांची काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली। त्यावेळी राज्यातल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासंदर्भात चर्चा झाली। यावेळी कोस्टल रोडबरोबरच झुडपी जंगलांच्या प्रश्नांसंदर्भातही योग्य निर्णय घेण्याचं सूतोवाच दवे यांनी केलं। सीआरझेड क्षेत्रातल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली। राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून सुमित मलिक यांनी काल पदभार स्वीकारला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नियुक्तीवरती शिक्कामोर्तब केलं। मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय काल निवृत्त झाले। मलिक यांच्या मुख्य सचिवपदाचा कार्यकाळ एप्रिल 2018 पर्यंत राहील। ते 1982च्या तुकडीतले प्रशासकीय अधिकारी आहेत। ते सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते। दरम्यान स्वाधीन क्षत्रिय यांचा राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त म्हणून आज शपथविधी होणार आहे। राज्यपालांच्या वतीनं लोकायुक्त त्यांना शपथ देतील। देशाचा विकास दर पुढल्या 2 आर्थिक वर्षांमध्ये 7% राहील असा अंदाज ओईसीडी अर्थात आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेनं व्यक्त केला आहे। विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे काही काळ लोकांना गैरसोयीला तोंड द्यावं लागलं, पण दीर्घकाळाचा विचार करता भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचा लाभच होणार आहे असं या संघटनेच्या आर्थिक सर्वेक्षणात म्हटलं आहे। केंद्रीय आर्थिक सचिव शक्तिकांत दास यांनी काल नवी दिल्लीत हा अहवाल जाहीर केला। वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी झाल्यानंतर महसुलामध्ये वाढ होऊ शकेल, तसंच मालमत्ता संपत्ती या क्षेत्रातही सुधारणा होऊ शकेल। वस्तू आणि सेवा कर यावर्षी 1 जुलैपासून लागू करण्याच्या दृष्टीनं सरकारची तयारी सुरू असल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी यावेळी दिली। केंद्रीय सांख्यिकी संघटनेनंही चालू आर्थिक वर्षाच्या 3ऱ्या तिमाहीमध्ये विकास दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। राज्यातल्या आदिवासी संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी तसंच आदिवासी कारागिरांच्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या मनोर इथं वारली आदिवासी हाट उभारण्यात येणार आहे अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिली आहे। मंत्रालयामध्ये काल सावरा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनामध्ये आदिवासी हाट संदर्भात सादरीकरण करण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। आदिवासी बांधवांच्या कला संस्कृतीचं जतन करण्याबरोबरच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे। यामध्ये राज्यातील देशातील आदिवासी आणि पारंपरिक कलांचं जतन आणि संवर्धन केलं जाईल आणि त्यांनी बनवलेल्या कलाकृतींची विक्री होईल असंही सावरा यांनी सांगितलं। नंदुरबार जिल्ह्यातल्या जामनपाडा या आदिवासी गावामध्ये लताबाई गावित या निरक्षर महिलेनं स्वतःचे दागिने गहाण ठेवून शौचालय बांधण्याचा नुसता निर्णयच घेतला नाही, तर तो अंमलातही आणला आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या जामनपाडा या आदिवासी गावामध्ये लताबाई गावित या निरक्षर महिलेनं स्वतःचे दागिने गहाण ठेवून शौचालय बांधण्याचा नुसता निर्णयच घेतला नाही, तर तो अंमलातही आणला आहे। नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या सानिध्यात जामनपाडा हे पूर्ण आदिवासी वस्तीचं छोटंसं गाव। या गावातल्या निरक्षर लताबाई गावित मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। कुटुंबाला शौचासाठी गावाबाहेर जावं लागतं, त्यामुळे अस्वच्छता होते याची जाणीव त्यांना होती। मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं शौचालय बांधायचं कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर होता। आदिवासी संस्कृतीत चांदीच्या दागिन्यांना अनन्यसाधारण महत्त्व असतानाही त्यांनी वडिलोपार्जित सर्व दागिने गहाण ठेवले आणि त्यातून मिळालेल्या 30,000 रुपयातून कुडाच्या आणि कौलारू छपराच्या घरासमोर शौचालय आणि न्हाणीघर बांधलं। माँ पैसा नहीं था पास माई दागिना गाणे दागिना थोया आणि पैसा लेने आणि छेंडा बांधा काम चालू कर देना। शौचालय बांधण्यासाठी लताबाईंनी तज्ञांचा सल्ला घेतला आहे।
पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था, शोषखड्डा असं शास्त्रोक्त पद्धतीनं शौचालयाचं बांधकाम केलं आहे। त्यांच्या या कार्याची माहिती मिळाल्यानंतर नवापूर पंचायत समितीच्या सभापती सविता गावित आणि गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी शौचालय बांधकामासाठी असलेल्या सरकारी निधीतून 12,000 रुपयांचा धनादेश दिला आहे। लताबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावातल्या महिलांनी शौचालय बांधायला सुरुवात केली आहे। तालुक्यामध्ये शौचालय बांधण्याबाबत जनजागृती होत आहे। त्याचाच एक परिणाम म्हणून श्रीमती लताबाई गावित यांनी स्वतःचे दागिने गहाण ठेवून आपल्याकडे शौचालय बांधलेले आहे आणि त्यांचा हा प्रयत्न म्हणजे त्या आपल्या तालुक्यासाठी एक आदर्श मानावा लागेल। लताबाईंनी घेतलेला निर्णय कौतुकास्पदच आहे। त्यांच्या या उपक्रमातून इतरांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे। कथा, कविता, ओव्या यांच्याबरोबरच जनसामान्यांच्या बोलीभाषेचाही अभ्यासक्रमामध्ये विषय म्हणून समावेश करण्याची गरज असल्याचं मत साहित्यिक आणि कवी इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केलंय। परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पवार महाविद्यालयाच्या वतीनं मराठी, हिंदी आणि इंग्लिश विषयांसाठीच्या एकदिवसीय कार्यशाळेचं काल आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी भालेराव बोलत होते। या कार्यक्रमामध्ये तिन्ही भाषेतल्या शोधप्रबंधाच्या स्मरणिकेचं तसंच डॉक्टर प्रकाश सूर्यवंशी यांच्या हिंदी और मराठी दलित कविता में सामाजिक चेतना या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं। या कार्यशाळेमध्ये जवळपास 350 प्रतिनिधी सहभागी झाले। प्राध्यापकांनी शोधनबंध लिहून ते ग्रंथरूपानं सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन महाविद्यालयाचे सचिव प्राध्यापक डॉक्टर रामेश्वर पवार यांनी यावेळी केलं। राज्याच्या सहकारी क्षेत्राचा विकास साधणारे प्रभावी मुख्यमंत्री आणि सहकार महर्षी अशी ओळख असलेले नेते वसंतदादा पाटील यांची आज 28वी पुण्यतिथी। सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातल्या पद्माळे या गावी जन्मलेल्या वसंतदादांनी लहानपणीच स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेतला। 1942 मध्ये सांगली जिल्ह्यामध्ये त्यांनी ब्रिटिशांना कडवा विरोध केला। त्यावेळी त्यांना 3 वर्ष कारावासही भोगावा लागला। 1972 मध्ये ते प्रथम मंत्री झाले। वसंतदादा यांनी 1977 ते 1985 या काळामध्ये 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं। राजस्थानचे राज्यपाल म्हणूनही ते कार्यरत होते। महाराष्ट्राचं नेतृत्व करताना वसंतदादांनी सामाजिक हिताचा विचार करत दूरगामी परिणाम साधणारे निर्णय घेतले। मुंबईतल्या जहांगीर कला दालनामध्ये टाइमलेस लूप या विषयावर आधारित चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। चित्रकार जुही कुलकर्णी हिनं ही चित्र रेखाटली आहेत। कालपासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली। या प्रदर्शनातून मिळणारा निधी द आई ऑफ लिव्हिंग या संस्थेतल्या गरीब मुलांसाठी मोफत कला शिक्षण घेण्याकरता देण्यात येणार आहे। हे प्रदर्शन 6 मार्चपर्यंत सुरू राहील। मुंबई दूरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा सेवानिवृत्त झाले। त्यांना काल केंद्रातर्फे निरोप देण्यात आला। शर्मा यांच्या कार्यकाळामध्ये दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी घराघरात पोहोचली। त्यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली झालेले अनेक कार्यक्रम आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत। सध्या सुरू असलेले ढोलकी झाली बोलकी, हॅलो डॉक्टर, हॅलो सखी हे कार्यक्रमही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत। त्यांच्या कार्यकाळामध्ये चांगल्या कार्यक्रमांबरोबरच नवरत्न, हिरकणी, कृषी सन्मान, प्रेरणा पुरस्कार सुरू करण्यात आले आणि जनमानसामध्ये ते लोकप्रियही ठरले। 2000 सालापासून आतापर्यंत मधला काही काळ वगळता जवळपास 10 वर्ष ते मुंबई दूरदर्शन केंद्रात कार्यरत होते। मेरे कैरियर में जैसे माता पिता थे मेरे, मैं उनको चुन नहीं पाया, ये केंद्र भी मैं चुन नहीं पाया, लेकिन मुझे इत्तेफाक से मिला और बहुत अच्छा केंद्र मिला। तो यहाँ से जाने का वो दुख रहेगा, हमेशा रहता है, लेकिन यह है कि हर अच्छी चीज का अंत निश्चित है। आणि आता बातमीपत्राच्या अखेरीस एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर। राज्याला 7,000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्याची जागतिक बँकेची तयारी। राज्यातल्या तूर खरेदी केंद्रांना 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न।
दक्षिण मुंबईतल्या कोस्टल रोडच्या अंतिम मंजुरीची अधिसूचना महिन्याभरात निघणार, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं दिलं आश्वासन. आणि सुमित मलिक यांनी राज्याच्या मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. स्वाधीन क्षत्रिय आज घेणार राज्याच्या पहिल्या मुख्य सेवा हक्क आयुक्त पदाची शपथ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.